वर सगळेजण आलेले आहेत आणि भावना अशी आहे की सर्व आत्मीयतेने आलेले आहेत आणि जवळजवळ 95% लोक आलेले आहेत. आता काही भाषण नाहीये परंतु काही सूचना आहेत फक्त बोलायला. अगदी प्रवीण तरडेपेक्षा 2 पिक्चर काढत याच्यावरून जाण्याचं एवढं बोलणं आहे पण बोलायचं नाही. आता सगळे राजकीय सामाजिक वारकरी सर्व क्षेत्रातली मंडळ आली. अतिशय आनंद झालेला आहे आणि आजच्या बैठकीचं फलित असं आहे की आपण 100% जिंकणार आहोत. 100% जिंकणार आहोत. माता भगिनींना एक विनंती आहे की म्हणजे माझ्या अनुभव जे आलेले आहे की मागच्या 20-25 वर्षात मुलांची आपल्या मुळशी तालुक्यातील लग्न होत होती. हा बाबाचा 2018 साली पिक्चर आला. त्यानंतर मुलीच देणं बंद झालं. परंतु येणाऱ्या काळामध्ये आपल्या उमऱ्यात आता असं आहे की आपल्या घरात एखादी जर मुलगी डॉक्टर इंजिनियर झाली तर पूर्वीकडे समजा एमडी झालेला डॉक्टर असेल पोरगा पूर्वेकडच्या तालुक्यातला तर आपण त्याच्याकडे सोनी केलं तर आपली मुलगी करणार नाही. इथपर्यंत वाईट स्थिती आली की काय ह्या यांच्या पुढे नादी लागून जी काही म्हणजे बोलण्यातनं फळ्यावर लिहिणं आणि एखादं चित्र बनवणं याच्यामध्ये जे काही फरक आहे बेसिकली कसं लक्षात राहतं. पिक्चर डायरेक्ट इथे हिट करतो. आता मी MLW चा विद्यार्थी असल्यामुळे सांगतो पिक्चर डायरेक्ट इथे हिट करतो. तर तो पिक्चर हिट केलेला पिक्चर आहे ना तो काय डोक्यात असतो म्हणजे आपण लोक वाईट आहे असं समाजात गेलेलं आहे. जर हे धुवून काढायचं असेल तर तुम्हाला मला एकत्र येणं गरजेचं आहे. हे पिक्चर तर निमित्त झाले परंतु आता ही घाणकरी धुवायची कोणी आपल्याला धुवायला लागत तेव्हा तुमच्या तालुक्यात लोक येतील. आता कोणतरी जायला इन्व्हेस्टर येऊन गाडी करेल अशी लाखो उदाहरणं झालेली आहेत जी चांगली इन्व्हेस्टमेंट येणार होती उद्योग येणार होते. हे सगळ्या गोष्टी गेल्या ना का तर आपण झोपलेलोय. उठणार कधी आणि उठलं पाहिजे बोललं पाहिजे. आता यांनी व्हिडिओ टाकला 4 दिवसापूर्वी अतिशय सुंदर टाकलेला आहे. जे मुद्दे या आमच्या विषयात मी सहज बोललो जसं मी आमचे शेलार दादा आहे यांच्याशी बोललो होतो बाळासाहेब अक्षय दादा यांच्या तरुणांशी बोललो होतो. त्यांच्याकडनं काही मुद्दे आलेले होते म्हणजे असे तरुणांचे काही उत्स्फूर्त मुद्दे आले. यांनी जो मुद्दा मांडला अतिशय सिरियस आहे सोशल मीडियाचा. सोशल मीडियाचा काय इम्पॅक्ट होतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे बोलायची गरज नाहीये. सोशल मीडियाचा यांनी सांगितलं की त्यांच्याकडे असे काय अकाउंट असतात की ती एक प्रश्न टाकला ना त्याच्यावर अशी उत्तर टाकतात की आपल्याला कारण याच्यावर हा बोललाच किंवा म्हणजे काहीतरी जनता बोलते असे फेक अकाउंट आहेत. काही राजकीय लोकांची आहेत अनेक स्टार राजकीय लोकांची सुद्धा अकाउंट आहेत अनेक सेलिब्रिटीची आहेत अशी फेक अकाउंट आहेत. त्या फेक अकाउंटची सामना करायला तुम्हाला आम्हाला सगळ्यांना व्हिडिओ बनवला पाहिजे. कसं येऊ द्या येडा वाकडा येऊ द्या झोपडपट्टीत येऊ द्या झोपडीत येऊ द्या बंगल्यात येऊ द्या गावात येऊ द्या नदीला येऊ द्या शेतात येऊ द्या परंतु सगळ्यांनी सोशल मीडियावर येऊन ठेवलं. प्रत्येकाने काय करायचं आपला मग अँड्रॉइड फोन समोर करायचा आणि बोलायचं जे काय मनात काय ते बोलायचं. जे आतून बोलतो ना हे सगळं समोर अपील होणार आहे. म्हणून आपली लढाई जशी आता सांगितलं की त्याला भेटायचं खरं तर त्याने भेटायला यायला पाहिजे. आणि आज वेळ अशी झाली आज वेळ असेल कोणी दादा 100% तो तुमच्यापाशी भेटायला येणार. परंतु तुमच्यापाशी भेटायला येणार आता आपण बसलो इथून उठून गेलो विसरून जाऊ. समन्वय समितीचं काय ही लढाई कोण लढणार आहे. आंधळी लढाई उपयोग नाही. आपल्याला पहिली तुमच्या आमच्या सर्वांनी सजेस्ट करा ही 2 माणसं घ्या 3 माणसं घ्या. हे झालं इकडे तालुक्याचं आम्ही तिकडे इकडे आलो. आम्ही पुण्यात सुद्धा हे मुवमेंट आता करणार आहे. पुण्यात करायचं मातृभूमीत पहिलं करा म्हणून आम्ही आलो दादा इथं. आम्ही इथं काय आलो की तुम्हाला आम्हाला पहिलं मातृभूमीला कळलं पाहिजे की झालंय काय होतंय काय घडणार काय. म्हणून भविष्याचा धोका ओळखून तुम्ही आता पहिली समन्वय समिती नाही बनवली तर परत बसायला आपल्याला मुळशीकरांना 2 महिने जातील. तोपर्यंत अजून काहीतरी विषयी अजून काहीतरी गोष्टी घडतील. त्यापेक्षा आता कुणालाही संधी द्यायची नाही. आणि गाव जरी ते गाव करू शकत नाही लक्षात ठेवा. कुणी किती मोठा का त्याने काचेचं बांगलं आहे आपल्या हातात दगडी आहेत ना देऊ ना ठेवून आपलं काय आपलं झोपडे दगड मारायला काय प्रॉब्लेम आहे. काचेचं बांगल्याला घाबरणार त्यामुळे काही नाहीये. आपण पहिले एक समन्वय समिती बनवा कुणी बनवा 4 जाणती मंडळी आमदार साहेबांसारखं मार्गदर्शन येतं. अनेक पंचायत समिती जडपी सदस्य सगळे आले नाहीत. तालुक्याच्या हाकेने आले ना सगळे. या महिला आमच्या भगिनी आल्या सभापती आल्या माजी सभापती ताई आल्यात माजी सभापती ताई आल्यात असे नेते आले आमच्या शिवसेनेचे रंग टाकले असे सगळे लोक आलेत ना. तुम्ही सगळ्यांनी समन्वय समिती बनवा आणि मग पुढे जावा मग बघा काय होतं. धन्यवाद माधव या
परिस्थिती माझ्यासमोर सुरू आहे. या ठिकाणी आज उपस्थित जे राहिलेले आहेत सर्व राजकीय स्तरावरती मंडळी आहेत, परंतु आपण या ठिकाणी उपस्थित जे राहिलो